श्रीराम नमस्कार. आज 28 जुलै 2024. भगवद्गीता व मनुष्य जीवन भाग 30. कर्म संन्यास योग. या योगामधल्या पहिल्या 2 ओव्या आपण मागच्या 2 भागामध्ये पाहिल्या. भगवंताला अर्जुनाने विचारलेला प्रश्न की कर्म करायचं का आणि संन्यास जर स्वीकारला तर कर्माला महत्त्व आहे का? या अर्जुनाच्या प्रश्नाला भगवान श्रीकृष्णाने जे उत्तर दिलं ते आपण मागच्या भागामध्ये ऐकलं. कर्म संन्यास योगामध्ये सांख्य योग हे दोन्ही कसं एकच आहे हेही आपण काही उदाहरणांवरनं मागच्या भागामध्ये पाहिलं. कुठलीही जीवनात घटना घडताना मनुष्य वैचारिक अवस्था काय आहे याला खूप महत्त्वाचं असतं. सर्वसाधारण जीवन जगताना जे रोजच्या जीवनातले विचार आवश्यक असतात ते विचार घेऊन मनुष्य सकाळी झोपेतनं उठतो आणि आपण आज काय काम करायचं आहे, आपली आजची दिनचर्या कशी असेल हे बरेच जण आदल्या दिवशीच झोपताना ठरवतात किंवा काही जणांची ठरलेलीच असते की सकाळी उठून चहा नाश्ता करून देवाचं काय वाचत असतील नसतील ते करून कामाला जायचं आहे. काम करून संध्याकाळी घरी येणे, काही एंटरटेनमेंट असले, काही मित्रांना भेटतील, काही मैत्रिणींना भेटतील, काही स्वाध्याय करतील, काही मंदिरात जातील, काही हॉटेलमध्ये जातील आणि रात्री परत घरी येऊन झोपणार. म्हणजे ही दिनचर्या. ही नित्य दिनचर्यामध्ये मनुष्याला स्वतःला कुठंतरी स्थिरता प्राप्त करणं गरजेचं आहे. जेव्हा आपण भगवद्गीतेचा अभ्यास करतो किंवा एखाद्या इतिहासाचा अभ्यास करतो, रामायणाचा अभ्यास करतो, शिवाजी महाराजांचा अभ्यास करतो, तेव्हा त्यांच्या जीवनामधल्या घडलेल्या घटना ह्या आपण वास्तविक अभ्यासत असतो किंवा त्या पाहत असतो. शिवाजी महाराज म्हणले तर काही 24 तास लढाई करायचे नाहीत. मग जर आपण आपल्या मेंदूला थोडासा ताण दिला आणि असं आपण म्हटलं की 24 तासामधले सकाळी उठल्यानंतर तेही न्याहारी करत असतील, दरबारात येत असतील, पण नंतर इतर वेळी काय करत असतील, विरंगुळा म्हणून काय करत असतील, ही एक मनुष्याच्या प्रत्येकाच्या जीवनामधली अवस्था आहे. प्रभू रामचंद्र म्हणजे आपण रामाचं जीवन ऐकतो आणि प्रभू रामचंद्रांचं आपण जसं म्हणतो की जीवन हे सगळ्यात लवकरच सुरू झालं. म्हणजे 14व्या वर्षी, वयाच्या 14व्या वर्षी ते अयोध्येच्या सेनेचे प्रमुख होते आणि 15व्या दिवशी विश्वामित्रांनी बरोबर नेलं राक्षसांशी लढण्यासाठी. 15व्या वर्षी प्रभू रामचंद्रांना ते बरोबर घेऊन गेले. वय मुद्दामून सांगतोय. कुठल्या वयामध्ये काय प्राप्तता असू शकते याची उदाहरणं आहेत. स्थितप्रज्ञ अर्जुन हा शब्द आपण सारखा वापरतो, पण बऱ्याच जणांना मला असं वाटतं की स्थितप्रज्ञ ही व्याख्या अजून कळलेलीच नाही आहे किंवा त्या व्याख्येच्या अनुसार आपण वागायचा प्रयत्न करू का किंवा करतोय का ह्याचा कोणीही विचार करत नाही. अर्जुनाचं जीवन कार्य आपण हे प्रत्येकाने लहानपणापासून या ना त्या कारणाने किंवा या ना त्या मार्गे ऐकलेलं आहे. पण स्थितप्रज्ञ म्हणजे अर्जुनमध्ये काय वैशिष्ट्य गुण होते ते सुद्धा आपण मागील 2 ज्ञान विज्ञान योगामध्ये पाहिलेलं आहे.
पण प्रत्येक व्यक्तीला जीवनामध्ये जगताना हा योग साधता येणार आहे का? कर्मातनं संन्यास, कृती करताना संन्यास घेणं. मागच्या वेळेस सांगितलं की मोकळं होणं म्हणजे संन्यास आहे. भगवे वस्त्र परिधान करणं, हातात कमंडलू घेऊन हिमालयात निघून जाणं म्हणजे संन्यास नाही. तर कर्मातनं मोकळं कसं व्हायचं ह्याला संन्यास योग म्हटलेलं आहे, किंवा कर्मातनं संन्यास प्राप्त करण्याचा किंवा होण्याचा तो मार्ग जो भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेला आहे. अर्जुनाने गैरसमज असा करून घेतला, किंवा सर्वसामान्यांच्या अनुषंगाने अर्जुनाने भगवंतांना प्रश्न केला, की जे अर्जुन वैचारिकतेने समजत होता की संन्यास म्हणजे जंगलामध्ये निघून जाणे, किंवा सर्वातनं आपलं जे राज्य वगैरे असेल ते सोडून निघून जाणे. पण भगवंतांनी इथं अर्जुनाला सांगितलं की कर्मातनं संन्यास म्हणजे कर्माला न्याय देऊन त्यातनं मोकळं होणं. आणि अर्जुनाची वैचारिकता वेगळी होती. अर्जुनाला वाटलं कर्म वेगळं आणि संन्यास वेगळं. म्हणून आपण मागच्या भागात पाहिलं की कर्मसंन्यास योग म्हणजे काय. आता इथं जेव्हा एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या विद्यार्थ्याला शिकवलं जातं, संगीत शिकवला जातो, अभ्यास शिकवला जातो, तर त्याला गुरु सांगतात की तुला मागच्या वेळी आठवत असेल तर तुला अमुक अमुक ही सूत्र शिकवली होती, ही विद्या शिकवली होती, हे गणित शिकवलं होतं, आणि त्या अनुषंगाने तुझा देह, तुझी वैचारिकता तयार झालेली होती. अशी वैचारिकता आणि देह तयार झालेला असताना एखादा विद्यार्थी चुकीचा प्रश्न विचारतो की तो प्रश्न त्या विद्यार्थ्याकडनं त्या शिक्षकाला अपेक्षित नसतो. आणि मग ते गुरु थोडेसे अस्वस्थ होतात की मी याला एवढं शिकवलं, हा इतका उत्तम, ह्याने इतके चांगले मार्क पाडलेले, ह्याचा अभ्यास उत्तम आहे, पण तरी हा असा मूर्खासारखा प्रश्न का विचारतो, जो आज भगवंताला अर्जुनाच्या बाबतीत हा विचार मनात आलेला. स्थितप्रज्ञ, एकदा मी परत व्याख्या सांगतो, कारण आपल्या नित्य जीवन जगताना याच्यातल्या प्रत्येक अवस्था मनुष्य जगत असतो पण स्वीकारत नसतो. मग अर्जुनाने स्थितप्रज्ञ त्याला का म्हटलेलं आहे, तर पहिली गोष्ट म्हणजे अर्जुनाला स्थितप्रज्ञ म्हणण्यापेक्षा स्थितप्रज्ञ म्हणजे काय हे एकदा परत सांगतोय. कारण निरूपण नुसतं करून आपण त्या कुठल्या मार्गाने जातच नसू किंवा त्याप्रमाणे आपली वैचारिकता होत नसेल तर या निरूपणाला काही अर्थ राहत नाही. मग स्थितप्रज्ञ म्हणजे प्रत्येक स्थितीमध्ये जो स्थिर आहे त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात. मग स्थिर कसा आहे, तर देहानी आणि विचारांनी दोन्ही मार्गे जो स्थिर आहे त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात. मग जीवनामध्ये आपण जर म्हटलं की फक्त वाईट अवस्था हीच येत नाही, चांगली अवस्था सुद्धा येते. म्हणून स्थितप्रज्ञाचे काही गुण सांगितलेले आहेत. त्यातला पहिला गुण आहे की दुःख, की जी व्यक्ती जीवनामध्ये कुठल्याही प्रकारच्या दुःखाला सहज सामोरी जाते. मग आपल्या मनाविरुद्ध घटना घडतात, आपल्याला जी वस्तू पाहिजे ती मिळत नाही, आपल्याला ज्याचा सहवास नकोसा वाटतो तीच व्यक्ती आपल्या सहवासात येते, आपल्याला जे ऐकायला नको वाटतं तेच आपल्याला ऐकायला लागतं, जे दुःख सहन करायची आपल्याला ताकद नसते तेच दुःख आपल्या पदरात पडतं. आणि या मग सर्व अवस्थेमध्ये मनुष्याची वैचारिकता ढासळते. मला जीवनामध्ये भेटलेली माणसं ही योग्य नाहीत, त्यांचे आचार विचार हे योग्य नाहीत, म्हणून आपण दुःखी होतो. मी दिवसभर काम करतो पण मला जे फळ पाहिजे ते मला प्राप्त होत नाही, म्हणून आपण दुःखी होतो.
मी एखादी गोष्ट चांगली करायला गेलो पण त्याचा लोकांनी गैरअर्थ काढला म्हणून मनुष्य दुःखी होतो. हे दुःखाचे प्रकार आहेत आणि हे प्रकार डावलून किंवा बाजूला सरून हा त्या गुणांशी किंवा त्या प्रकारांशी एकरूपता साधत नाही, तो स्थितप्रज्ञ. की मला एखाद्याने त्रास दिला, एखाद्याने माझं शोषण करायचा प्रयत्न केला, तर ते दुःख होता कामा नये. ही गोष्ट आपल्या जीवनामध्ये का घडली? एखाद्या बॉसने आपल्याला प्रमोशन दिलं नाही, पण आपल्या खालच्या माणसाला ज्याची योग्यता नाही त्याला दिलं, तर तिथं आपली वैचारिकता बिघडता कामा नये किंवा आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचं दुःख होतं कामा नये. हे का घडलं, असं माझ्या बाबतीत का झालं, ह्याचा विचार करणं मनुष्याला गरजेचं असतं. की जो विचार मनुष्य करत नाही आणि दुःखी होऊन जातो. जन्म आणि मृत्यू हे प्रत्येकाच्या जीवनामधलं अटळ सत्य आहे. आपण मनुष्य हा भावनाप्रधान प्राणी समजला जातो. आपल्या जवळचा एखादा नातेवाईक, आपल्या घरातलं कोणी जर हे जग सोडून जातं, मरतं, तेव्हा आपल्याला दुःख होतं. पण समर्थांनी जे सांगितलेलं आहे, मरे एक त्याचा जुजा शोकव आहे, अकस्मात तोची पुढे जात आहे, हे फक्त दासबोधात किंवा समर्थांनी सांगितलंय इथपर्यंतच आपण जर त्याचा विचार केला तर हे चुकीचं आहे. जे आचरण करायचं आहे, संस्कार करताना आपल्या देहावरती संस्कार होताना आचरण असणं खूप गरजेचं आहे. आपल्यात बदल काय घडतोय? एखादी व्यक्ती आपल्याला छळण्यामध्ये कुठली उंची गाठू शकते, नीचतेची किंवा उच्चतेची, याचा सारासार विचार आपण करणं गरजेचं असतं. आणि हा विचार करताना आपली वैचारिकता स्थिर ठेवणं, तो स्थितप्रज्ञ. मग अर्जुनाच्या जीवनामध्ये असे अनेक प्रसंग येऊन गेले. चांगले होते, वाईट होते, पण तरी तो कुठल्याही परिस्थितीमध्ये डगमगला नाही. पण या युद्ध करताना त्याच्या मनामध्ये असे असंख्य प्रश्न उभे राहिले, म्हणून भगवंताला प्रत्येक वेळी अर्जुनाला त्याची आठवण करून द्यायला लागली की तू स्थितप्रज्ञ आहेस, तुझे गुण वेगळे आहेत आणि तू वागतोयस वेगळा. दुसरा स्थितप्रज्ञाचा गुण राग येणे. छोट्या छोट्या गोष्टींवरनं मनुष्य रागवतो. ज्याच्यामध्ये आपलं कुठलंही नुकसान नसतं तेव्हा आपण दुसऱ्याला महत्त्व देतो आणि आपण अस्वस्थ होतो. राग हा कधीही मनुष्याची हानीच करतो. एखाद्याशी पटत नसेल तर आपण तिथनं बाजूला व्हावं, पण आपण त्या व्यक्तीशी किंवा त्या परिस्थितीशी वाद घालत बसतो आणि ते वाद घालत असताना आपण स्वतःचं नुकसान करून घेतो, शारीरिक आणि मानसिक. म्हणून इथं भगवंताने अर्जुनाला सांगितलेलं आहे, कारण अर्जुनामध्ये हा स्थितप्रज्ञ गुण होता. अर्जुन अशी परिस्थिती सहजतेने हाताळायचा. की राग तुम्हाला करू नको सांगितलं. आपण एखाद्या अगदी लहान मुलाला सुद्धा ज्याला काही कळत नसतं त्याला आई सांगते हे काही करू नको, त्या मुलाला शाब्दिक स्पष्टीकरण देता येत नाही, पण तो काहीतरी भांडं फेकतो, हातातलं फेकतो आणि स्वतःच्या मनामध्ये असलेला राग व्यक्त करतो, पण त्याला ते शाब्दिक सांगता येत नाही की मला राग आलाय. पण ही कृती लहानपणापासून मनुष्य देहाला धरून वाढत असते. म्हणजे रागावरती नियंत्रण येणं हे खूप गरजेचं आहे. मग इथं भगवंत अर्जुनाला सांगतात तू क्षत्रिय आहेस. जो व्यक्ती युद्ध करतो, ज्याच्या हातामध्ये शस्त्र असणार आहे, त्याला राग जर आला तर त्याचं लक्ष चुकू शकतं. तो स्वतःच्या लक्ष्यापासनं
दूर जाऊ शकतो, लांब जाऊ शकतो. आणि परत तेच सांगतात, तू स्थितप्रज्ञ असल्यामुळे तुला राग येता कामा नये. आणि जरी राग आला तरी त्या रागाचं आनंदात सहजतेत रूपांतर जो व्यक्ती करतो त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात. आपल्या घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरनं खटके उडतात. माझ्या आवडीची भाजी केली नाही, माझ्या आवडीचा स्वयंपाक झाला नाही, मला जिथं बसायचं आहे तिथं काहीतरी वस्तू ठेवल्या, मी सांगितलं होतं घर आवरलं गेलं नाही, मला टी व्हीवरती अमुक चॅनल बघायचा आहे तो बघितला नाही, वडील घरी येतात संध्याकाळी दमून तर मुलं मोबाईल खेळत असतात, त्यांना त्याचा राग येतो. या सर्व गोष्टी मनुष्य देहावरती कुठल्या ना कुठल्या कारणाने परिणाम करत असतात. मी ऑफिसमध्ये काम करतो, मी ऑफिसमध्ये काम करते, माझ्यावरती कामाचा ताण आहे, माझ्या हाताखालची माणसं नीट काम करत नाहीत आणि ते मला काम करायला लागतं. या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत रागाच्या, राग येण्याच्या, तर ह्या तिथल्या तिथं सोडता यायला हव्यात. मग सर्वसामान्य जीवन जगताना मनुष्याला प्रश्न पडतो की ह्या तिथं कशा काय सोडायच्या. एखाद्याने चूक केली आणि आपण ती स्वीकार करायची का. घरातल्या एखाद्या स्त्रीच्या हातनं गॅस चालू राहिला आणि आपलं लक्ष गेलं की गॅस चालू राहिला आहे, तर आपण लगेच भडकतो की एवढी अक्कल नाही का की गॅस चालू आहे, जर कोणी काडी पेटवली किंवा लायटर पेटवला तर इथं भडका होऊ शकतो, स्फोट होऊ शकतो आणि त्याच्यावरनं भांडणं होतात. पण इथं भगवंत सांगतात, जर परिस्थिती जर तुमच्या लक्षात आलेली आहे आणि जर ती परिस्थिती तुम्ही जर हाताळलेली आहेत, म्हणजे कर्म हा गॅसचा जो नॉब आहे हा तुम्ही बंद केला, ते कर्म तुम्ही केलेलं आहे, तर त्याच्यात अडकून तुम्ही घरामध्ये वाद घालायला नाही पाहिजे. तुम्ही एका वाक्यात सांगू शकता, पुढच्या वेळी गॅस बंद करताना किंवा गॅस चालू राहिला आहे का एवढं लक्ष द्या. म्हणजे वाद वाढत नाहीत, पण आपण अहम निर्माण होतो आणि तिथं सांगतो की मी बंद केला म्हणून बरं, नाही तर कोणीही त्याच्यामध्ये येऊन पेटवला असतं तर स्फोट झाला असता, अमुक झालं असतं, तमुक झालं असतं. मग जो प्रसंग आहे हा केलेलं कर्म आहे, क्रिया आहे. मग त्या माणसाने त्याच्या लक्षात आलं गॅसचा वास येतोय, त्यांनी तो नॉब बंद केला. मग बंद केल्यानंतर त्यांनी त्या क्रियेतनं मोकळं व्हायला पाहिजे की नाही ठीक आहे, फक्त एकदा घरात सांगितलं की पुढच्या वेळी गॅस बंद करताना लक्ष द्या, म्हणजे हा संन्यास झाला की विषय संपला. पण एखादा विषय जर आपण चघळतो, चघळणे क्रिया काय आहे, गोळी आपण चघळतो, विषय चघळतो. मग विषय चघळणार कसा, गोळी चघळतो इथपर्यंत ठीक आहे, आपल्या तोंडात असते, पण विषय पण मनुष्य चघळतो. चघळणं म्हणजे डोक्यामध्ये कायम त्याच एका गोष्टीचा विचार करणं आणि हा विचार करून आपल्या देहामधली असलेली उत्तम कंपनी स्वतःच्या हाताने नष्ट करणं आणि स्वतःच्या देहामधली 5 ज्ञान आणि 5 कर्म इंद्रिय यांचं स्वतःचं कार्य जे आहे ते आपल्या वैचारिकतेने बिघडवणं. मग विषयापासनं आपल्याला मोकळं होता यायला पाहिजे, म्हणजे मनामध्ये राग उत्पन्न होत नाही. आणि उत्पन्न झालेला राग, जसं म्हणतात की कोणालाही राग आला तर मनात 10 आकडे मोजा. हे 10 आकडे मोजा म्हणजे त्या 10 आकडे मोजताना मी जे रागवलो आहे ते खरंच योग्य आहे का, मी ज्या अनुषंगाने समोरची परिस्थिती बघतोय किंवा बघतेय ती खरंच तशी आहे का, याचा विचार मनुष्य करत नाही आणि त्याच्यावरती प्रतिक्रिया देऊन आपण मोकळं होतो. म्हणजेच आपल्या मनामध्ये एक प्रकारच्या क्रोधाला आपण जन्म देतो आणि जोपर्यंत त्याच्या तडीच जात नाही तोपर्यंत तो क्रोध आपल्या देहातल्या 10 इंद्रियांना बिघडवून टाकतो किंवा त्याच्यावरती ताबा मिळवायचा प्रयत्न करतो. म्हणून स्थितप्रज्ञ स्थितीमध्ये राग वर्ज्य आहे. वर्ज्य आहे म्हणजे कोणीही मनाहून राग आणत नाही. रागावरती योग्य नियंत्रण ठेवून रागाला योग्य वेळी वापर करणं
हा स्थितप्रज्ञ आहे. मनामध्ये द्वेष उत्पन्न होणं, एखाद्याने जर चुकीची कृती केली, एखाद्या स्त्रीवर चुकीचे म्हणजे ती असहाय्य आहे आणि तिच्यावरती कुठले अतिप्रसंग होत असेल, काही असेल, आणि एखाद्याने फक्त बघ्याची भूमिका घेतली, तर ती चूक आहे. तर तिथं त्या मनुष्याच्या देहामध्ये राग उत्पन्न होणं हा मनुष्य स्वभाव आहे आणि तो होणंच गरजेचं आहे. पण हा राग उत्पन्न झाल्यानंतर ती परिस्थिती त्या क्षणी न्याय दिल्यानंतर निवडल्यावर त्या विषयापासून आपण वेगळं होणं हे गरजेचं आहे. त्या विषयाला चिकटून राहणं म्हणजे आपल्या देहातल्या दशेंद्रियांचं नाश करणं असं आहे. शिवाजी महाराजांच्या मनामध्ये जर क्रोध नसता, राग नसता, तर त्यांनी अफजल खानाचा वध केला नसता, शाहिस्ते खानाची बोटं छाटली नसती, इतिहास मोठमोठे पेशव्यांच्या मनामध्ये जर राग नसता. पण हा राग तो राग नाही जो आपण देहावरती परिणाम करतो. तो अधर्माविरुद्ध लढताना मनामध्ये उत्पन्न झालेली कंपनं ही त्यावेळी त्या परिस्थितीशी लढून सामना करून परत आपलं मन स्थिरता आणणं, स्थिरत्व प्राप्त करणं, याला स्थितप्रज्ञ म्हणतात. दुसरा गुण झाला. तिसरा गुण चंद्रासारखा सांगितलेला आहे ज्ञानेश्वरीमध्ये, की चंद्र हा जो प्रकाश देतो हा असं ठरवून देत नाही की ही माणसं चांगली आहेत किंवा हे उत्तम काम करायला चांगली आहेत. तर तसं नाही आहे. चोर सुद्धा पौर्णिमेच्या प्रकाशामध्ये किंवा अमावस्या असताना चोरी करतात. मग तिथं दोष हा चंद्राचा नसतो, तो त्या व्यक्तीचा असतो. उदाहरण चंद्राचं माऊलींनी सांगितलेलं आहे. पण चंद्र इथं ही परिस्थिती आहे की आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये अडकू शकतो. आपल्याला जीवनामध्ये योग्य मार्गदर्शन मिळू शकतं किंवा अयोग्य मार्गदर्शनही मिळू शकतं. पण आपली जर स्वतःची सद्विवेक बुद्धी जर जागृत असेल तर आपण चुकीचा मार्ग अवलंब करत नाही. आणि जो चुकीचा मार्ग अवलंबन करत नाही त्याला स्थितप्रज्ञ म्हटलं आहे. मग हे सर्व गुण अर्जुनामध्ये सामावलेले होते. चौथा त्यांनी गुण सांगितलेला आहे की स्थितप्रज्ञ मनुष्य हा न्यायप्रधान असतो. जेव्हा एखाद्या कमकुवत गोष्टी समाजाच्या दृष्टिकोनातनं चुकीच्या घडत असतील तर त्या ठिकाणी स्वतः उपस्थित राहून योग्य न्याय करून परत ती गोष्ट आपल्या विचारातनं बाजूला करणं आणि नियमित जीवन सुरू ठेवणं म्हणजे स्थितप्रज्ञ आहे. म्हणजे विषयाला चिकटून राहता कामा नये. पाचवं सांगितलेलं आहे की जो इंद्रियांवरती विजय प्राप्त करतो, ज्याच्या अधीन इंद्रिय आहेत, इंद्रियाच्या अधीन तो नाही. कासव बघा, मान, पुढचे दोन्ही पाय, मागचे दोन्ही पाय हे बाहेर असतात. पण वेळ आली, संकट जाणवलं किंवा काही असेल तर सर्व आत घेतं. ही सर्व इंद्रिय आहेत त्याची आणि त्या कवचाच्या आतमध्ये घेतं. म्हणजे काय तर देहावरती इंद्रियांचा ताबा नसावा, मनुष्याच्या विचारांमध्ये इंद्रियांचा ताबा कसा असावा ही गोष्ट हवी. म्हणजे आपण इंद्रियांच्या अधीन होता कामा नये. ज्या मनुष्याचा मनाचा ताबा इंद्रिय घेतात ती व्यक्ती वाम मार्गाला लागते. म्हणून प्रत्येक ठिकाणी बघा, मंदिरामध्ये आपण अगोदरही बऱ्याच आपल्या विषयांमध्ये झालेलं आहे की कासव दरवाज्यात असतं. आज शिरल्या शिरल्या कासव. म्हणजे इथं इंद्रिय ही तुम्ही पहिली तुमची आतमध्ये घ्या. आतमध्ये घ्या म्हणजे कुठं घ्या तर नियंत्रित करा. ज्या शक्तीशी तुम्ही एकरूप होणार आहात
जिला तुम्ही समर्पित करणार आहात, जे आयुष्यात प्राप्त करायचं आहे, परमात्मा प्राप्ती हा एक मार्ग आपण सगळ्यांना विचारत तर आद्याच्या काळात येतो. काय प्राप्त करायचं आहे? स्वामींना प्राप्त करायचं आहे. काय प्राप्त करायचं आहे? शंकर महाराजांना, गजानन महाराजांना, अजून काही महाराज असतील, साईबाबांना, परमात्म्याला, त्याला प्राप्ती करायची, मोक्षाला प्राप्ती करायची. पण एक थोडीशी जखम झाली तर लगेच घाबरतो, डॉक्टरांकडे जातो, धनुर्वाताचं इंजेक्शन घेतो. परिस्थिती लक्षात घ्या. मोक्षाला प्राप्त करणारा मनुष्याला देहाला कुठलीही इजा होऊ दे, त्याला तसं दुःख होतं का बरे? तुला मोक्षच प्राप्ती करायची आहे ना, मग भगवंतांनी हा तुझा मोक्ष मार्ग निवडला आहे असं त्या मनुष्याच्या मनामध्ये लक्षात येणं गरजेचं असतं. अन्यथा भगवंता मला तुझी सेवा करायची आहे आणि हे सेवा करता करता तू जेव्हा ठरवशील तेव्हा हा देह तयार आहे अशी प्रार्थना मनुष्याने करणं गरजेचं आहे. पण हा मी आहे आणि माझ्या अनुषंगाने माझ्या दृष्टिकोनातनं मी सेवा करतोय, तर ती व्यक्ती स्थितप्रज्ञ होत नाही, कारण ती मनाने वागत असते. पण इथं अर्जुन भगवंताला सामील होता म्हणजे समाविष्ट होता. भगवंताच्या प्रत्येक शब्दात त्याचं होला हो होता, कधी नकार नव्हता. अशी व्यक्ती जेव्हा चुकीची क्रिया करायला लागते, चुकीचे प्रश्न विचारायला लागते, तेव्हा भगवंत त्या अर्जुनाला सांगतात की तू स्थितप्रज्ञ आहेस, म्हणजे तू आठव. ही आठवण करून द्यायचं काम भगवान करत असतात. मग ह्या सर्व गोष्टी अर्जुनाला मान्य होत्या. पण इथं समोरच्या नातेवाईकांना बघून, आपल्या सर्व मित्रमंडळी आपल्या विरुद्ध लढायला उभे राहिलेत की जे मरणार आहेत, याचा त्याला अहंकार झाला मनामध्ये की मी यांना मारणार आहे. आणि या अहंकारापोटी त्याचं तो गर्भगळीत झाला होता. आता इथं भगवंताला अर्जुनाला स्थिर करत असताना आपल्या सर्वांनाच माहिती आहे की भगवंतानी लीला, की भगवंताची जी जीवनातल्या कृती होत्या किंवा त्यांनी ज्या लीला जीवनामध्ये केल्या होत्या, या सर्व आपल्या भक्तासाठी, अर्जुनासाठी होत्या, की जो धर्म स्थापन करणार याची खात्री भगवंतांना होती. घटना अशी घडली, सगळ्यांना माहिती आहे, परत एकदा सांगतो, याच्या निगडीत आहे म्हणून सांगतो. इंद्रप्रस्थ कपटांनी जेव्हा शकुनी मामांनी कौरवांना जिंकून दिलं, वनवास झाला. वनवास भोगून आल्यानंतर परत जेव्हा इंद्रप्रस्थ मागायला गेले, तेव्हा सहजासहजी आम्ही देणारच नाही हे दुर्योधनाने स्पष्ट करून टाकलं. काही झालं तरी देणार नाही. आणि मग तेव्हा पांडवांचा दूत म्हणून नाही, तर या युद्धामध्ये होणारी हानी ही इतकी मोठ्या प्रमाणात होती की ज्याची जाण भगवंताला होती. आणि भगवंताला हे युद्ध नकोच होतं. युद्ध न करता जर धर्माची स्थापना झाली असती तर ती श्रीकृष्णाला हवीच होती. पण जेव्हा धर्मस्थापना होते तेव्हा कुटील कारस्थानं किंवा राजकारण हे होतच. भगवंत स्वतः हस्तिनापूरला गेले, विदुराकडे गेले, विदुरामार्फत निरोप पाठवला की उद्या दरबारी हजर होत आहे. आणि विदुराने धृतराष्ट्राला येऊन सांगितलं की शांतीचा दूत म्हणून भगवंत केशव हे उद्या दरबारात येणार आहेत. दुसऱ्या दिवशी भगवान श्रीकृष्णाचं दरबारामध्ये आगमन होतं. आगमन झाल्या झाल्या प्रथेनुसार धृतराष्ट्र हे श्रीकृष्णाचं स्वागत करतो.
भीष्माचार्य नमन करतात, द्रोणाचार्य नमन करतात. हे मी तुम्हाला मुद्दाम नावं घेऊन सांगायचं कारण असं की संस्कारित व्यक्ती कशी वागते आणि असंस्कारित व्यक्ती कशी राहते म्हणून नावं सांगतोय. आणि भीष्माचार्यांनी स्वतःच्या शेजारी या भगवंताला स्थानपन्न व्हायला सांगितलं. आणि मग भगवान श्रीकृष्णांनी धृतराष्ट्रासमोर बोलणं सुरू केलं की हे राजन, जे या युद्धातनं घडणार आहे, या युद्धातनं जे सगळे लोक मरतील त्यांचे अंत्यसंस्कार करण्या इतपत तुझ्यात ताकद आहे का? कारण तू जर आत्ता निर्णय घेतलास की युद्ध व्हायला नको आणि इंद्रप्रस्थ पांडवांना परत करा तर ही युद्ध टळेल. हजारो लोक जी या युद्धात मारली जाणार आहेत, की ज्यांचे कुटुंबीय बेघर होणार आहेत, मुलं रडणार आहेत, बायका विधवा होणार आहेत, हे सर्व वाचतील. पण जर ते माणसं मेली तर या सर्वाचा नंतरचा म्हणजे उत्तर अधिकारी हा तू असशील. या सर्वांचं कर्म हे तुला करायला लागेल. म्हणजे अग्निसंस्कार वगैरे जे आपण म्हणतो नंतरचं, जर असं व्हावं असं तुला वाटत नसेल तर तू पांडवांना राज्य परत कर. आणि फक्त अजून मी पांडवांचा दूत म्हणून आलेलो नाहीये, तर मी शांतीदूत म्हणून आलेलो आहे. फरक बघा. भगवंतात विचार आपण जेव्हा ऐकतो की नाही तेव्हा भगवान श्रीकृष्णाची भूमिका हे पांडवांचा वकील आपण असं म्हणून नव्हता. तर या विश्वाची शांती ज्यांनी स्थिर राहील असा प्रस्ताव ते घेऊन शांतीदूत म्हणून आलेले होते. म्हणजे त्यावेळी ते पांडवांच्याही बाजूने आलेले नव्हते किंवा कौरवांच्या बाजूनेही बोलत नव्हते किंवा विरुद्ध बोलत नव्हते. समाजासाठी जगतासाठी जे उत्तम काय आहे हे सांगायचा प्रयत्न भगवंत करत होते. आणि ते म्हणाले की पांडवांचा माझ्यावर विश्वास आहे, माझ्या शब्दाच्या बाहेर ते नाहीत. तुम्ही त्यांना फक्त 5 गावं द्या. मी पांडवांना सांगतो तुम्ही हस्तिनापूरही ठेवा, इंद्रप्रस्थही ठेवा. फक्त 5 गावं मी सांगतो, त्यातली 4च मी मागतो, 5वं तुम्हाला पाहिजे ते द्या. असं जेव्हा भगवंत म्हणतात तेव्हा दुर्योधन उभा राहतो आणि तिथं श्रीकृष्णाचा अपमान करतो की तू मागणारा कोण. एकेरी भाषा. मनुष्य जेव्हा क्रोधात असतो, रागात असतो किंवा मोहात असतो तेव्हा त्याच्या हातनं अशा प्रकारच्या वल्गना किंवा अशा प्रकारची भाषा वापरली जाते, हे लक्षात घ्यायला पाहिजे. मग हे ऐकताना आपण आपल्यासुद्धा रोजच्या जीवनात असं कधी आपल्यातनं होतं का, आपली कृती होते का, आपण दुर्योधन होतो का, हे प्रत्येक मनुष्याने शिकण्यासारखं आहे. आणि जेव्हा तो म्हणतो की तू सांगणारा कोण, तेव्हा भीष्माचार्य दुर्योधनाला आठवण करून देतात की तू कोणाशी बोलतोयस. मोठ्यांचा मान ठेवायला तू विसरतोयस. केशव हे केवळ शांतीदूत नाहीत, तर साक्षात भगवंत परमात्माचा अवतार आहेत, हे तू विसरू नकोस. म्हणजे भीष्माचार्य त्यावेळी दुर्योधनाला संस्कार त्या क्षणी शिकवत आहेत. बघा, संस्कार शिकवण्यासाठी कुठली परिस्थिती उत्तम असावी, सकाळ असावी, दुपार असावी असं नाही. द्रोणाचार्य उठतात. द्रोणाचार्य म्हणतात की आज मला खूप वाईट वाटतंय की ज्यांना मी शिक्षा दिली, ज्यांना मी शिकवलं, त्यांच्या मुखातनं
अशा प्रकारचे शब्द बाहेर यावे. आणि दुर्योधन म्हणतो की आचार्य द्रोण, तुम्ही मध्ये बोलू नका, तुम्हाला मध्ये बोलण्याचा अधिकार नाही. या गोष्टी हस्तिनापूर राज्याच्या मध्ये चालू आहेत आणि तुम्ही त्याचे सेवक आहात. आणि इथं द्रोणाचार्य मग अर्जुनाला म्हणतात की धृतराष्ट्राला म्हणतात की जेवढा अपमान आजपर्यंत माझा झालेला नव्हता तेवढा अपमान दुर्योधन करत आहे आणि मला ह्या सभेमध्ये थांबण्यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्व वाटत नाही, इंटरेस्ट वाटत नाही, मी निघून जातो. पण भीष्माचार्य त्यांची समजूत घालून त्यांना थांबवतात. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात की ज्या गांधारीच्या पोटी तू जन्म घेतला आहेस, हा जन्म तू तिच्या पोटात असताना, बघा शब्द नीट ऐका, सगळ्यांना माहिती आहे यांचा जन्म कसा झालेला आहे, पण इथं भगवंतांनी काय म्हटलं की गांधारी पोटात, म्हणजे गांधारीच्या पोटात असताना, गांधारीचा गर्भ हा बरं सुद्धा जास्त वर्ष होऊन तो मुलं होत नव्हती, म्हणून तो एका लाकडी कांड्याने तो दासीला सांगून पाडण्यात आला होता. पण काय संस्कार झाले हे आज कळलं. ह्याबरोबर हा दुर्योधन चिडतो आणि म्हणतो की माझ्या आईचं नाव घेणारा मी मृत्यूदंडच देतो. हे ऐकल्याबरोबर भगवान श्रीकृष्ण लीलया म्हणतात, तू मला मृत्यूदंड देणार, मी शांतीदूत आलोय. जो दूत म्हणून येतो तो शिक्षेला हक्कदार नसतो, कारण त्याचा कशातच सहभाग नसतो, तो सलोखा करायला आलेला असतो. आणि हा तर शांतीदूत म्हणून आलेला आहे. आणि इथं दुर्योधन सांगतो की नाही, मी तुला बंदिवान करून तुला डांबून ठेवू शकतो. भगवान श्रीकृष्ण रागाचा पारा चढायला लागतो आणि ते राजाची आज्ञा घेऊन दरबाराच्या बाहेर पडायला लागतात. आणि दुर्योधन आपल्या सेवकांना सांगतो की ह्याला पकडा आणि तुरुंगात डांबा. जसे सेवक जवळ येतात तसे भगवान श्रीकृष्ण स्वतःचा देहाचा आकार वाढवतात. आणि हा आकार वाढवताना सर्व त्यावेळी जे उपस्थित लोक असतात त्यातले फक्त 3-4 जे संस्कारित असतात, भीष्माचार्य, विदुर, द्रोणाचार्य, कृपाचार्य आणि कर्ण, हे त्या भगवंताला नमन करतात. बाकीच्यांना कळत नाही, डोळ्यावरती एक प्रकारची ऊर्जा तत्व त्यांच्या हवी होतं, प्रकाशमान होतं, सगळं दरबार प्रकाशमान होतं, कोणालाही काही कळत नाही. भगवंत परत मूळ स्वरूपात येतात आणि निघून जातात. आपण काय शिकायचं आहे? जी व्यक्ती स्थित प्रज्ञ असते ती आपला राग व्यर्थ घालवत नाही, आपल्या गुणांचं एखादं स्वरूप असं दाखवते की समोरच्या माणसाला त्याच्या सगळं उत्तर नसतं. भगवंत तिकडनं निघून जातात. बाहेर निघताना मनामध्ये प्रश्न असतो, माझी चर्चा निष्फळ ठरली. पण वास्तविक भगवंताच्या मनामध्ये विचार एकच असतो की जर उद्या युद्ध झालं तर ह्या कौरवांपैकी कोणीही पांडवांना तोडीस तोड नाहीये, फक्त कर्ण हा एकच असा आहे की तो पांडवांना भारी पडू शकतो. आणि त्यांनीही नमन केलेलं असतं. लक्षात घ्या किती बारकावे आहेत भगवद्गीतेमध्ये, इतके बारकावे आहेत. कर्णाने सुद्धा नमन केलेलं असतं. आणि मग जी गोष्ट, जो व्यक्ती भगवंताला शरण जातो त्या व्यक्तीच्या बाबतीत भगवंताच्या मनामध्ये प्रेम उत्पन्न झाल्याशिवाय राहत नाही. म्हणजे जर तिथं कर्णाने जर त्यांना नमस्कार केला नसता, नमन केलं नसतं तर काही बिघडलं असं नसतं. पण कर्ण हा संस्कारित होता.
आणि भगवंताला मानत होता म्हणून त्याला त्यांनी नमस्कार केला आणि भगवंताला तो स्वीकारायला लागला. आणि मग जो भगवंताला शरण गेला आहे त्याचं भगवंताला काही करता येत नाही, कारण त्याला म्हणजे तो शरणार्थी असतो. भगवंत राजवाड्यातनं बाहेर पडता पडता विचार करतात, आता काय करायचं, ह्या कर्णाला कसा वळवायचा, एकच विचार भगवंताच्या मनात असतात आणि ते विदुराच्या घरी मुक्कामाला जातात. काही समयानी काही वेळानी कर्ण हा भगवान श्रीकृष्णाला भेटण्यासाठी विदुरांच्या घरी येतो. दरवाजावरती अडवलं जातं आणि विचारलं तर काय काम आहे. ते सांगतात की मला भगवान म्हणजे केशवाला भेटायचं आहे, श्रीकृष्णाला, माधवाला भेटायचं आहे. सेवक जाऊन विदुराला सांगतात की बाहेर अंगराज कर्ण आलेले आहेत आणि ते श्रीकृष्णाला भेटू इच्छितात. श्रीकृष्ण हे ऐकतो, कारण विदुर आणि श्रीकृष्ण एकत्र बसलेले असतात. लक्षात घ्या, विदुर आणि श्रीकृष्ण एकत्र बसणं, एक राजा आहे, एक सेवक आहे, कुठलाही भेदभाव नाही, स्थितप्रज्ञ. अशा ठिकाणी भगवान श्रीकृष्ण सांगतात की त्याला मान सन्मानाने आत घेऊया. इथं भगवंतांची मुख्य भूमिका चालू होते. कर्ण आत येतो, भगवंतांना चरणांना स्पर्श करतो आणि म्हणतो, माधवा, माझा नमस्कार स्वीकार करा आणि एक गोष्ट मी आपल्याकडे मागायला आलोय, तेवढी आपण द्यावी अशी माझी इच्छा आहे. भगवान श्रीकृष्ण कर्णाला म्हणतात की अरे, देणारा तर तूच आहेस, कोणालाही विनमुख पाठवत नाही, सगळ्यांना देतोस, मी काय देणार तुला, असं काय माझ्याकडे, मी तर काही शांतिदूत होऊन आलोय, तरी तू माग. आणि कर्ण श्रीकृष्णाला सांगतो की आज दरबारात जे झालं, माझ्या मित्राने जो तुमचा अपमान केला तो त्यांनी करायला नको होता, पण जो अपमान करून तो जो गुन्हेगार झालेला आहे त्याला तुम्ही क्षमा करा. बघा, मित्रत्वचं नातं कसं असावं. म्हणजे अर्जुनाला भगवंत स्थितप्रज्ञ म्हणतात, पण कर्ण किती स्थितप्रज्ञ होता. स्थितप्रज्ञातले गुण कर्णामध्ये कसे होते. आणि मग कर्णाला भगवान श्रीकृष्ण म्हणतो की तू चुकीच्या वेळेला चुकीच्या मित्राला सहाय्य करतोयस, पण तुझ्यासारखा महान मनानी विचारांनी असा कोणी झाला नाही आणि होणारही नाही. पण जी गोष्ट तू माझ्याकडे मागतोयस ती गोष्ट विधिलिखित आहे आणि ते विधान आहे, ते कोणीही बदलू शकणार नाही. पण तू इथपर्यंत आलाच आहेस तर माझी तुला एक विनंती आहे. आणि कर्ण म्हणतो की आज्ञा करा. म्हटलं, मला परत जायचं आहे, तेव्हा हस्तिनीपूरच्या वेशीपर्यंत तू माझ्याबरोबर यावंस आणि तुझ्या रथातनं मला तू स्वतः तिथपर्यंत सोडावंस असं मला वाटतं. कर्ण हे मान्य करतो, त्याला आनंद होतो की काही काळ काही क्षण आपल्याला भगवंताबरोबर घालवायला मिळत आहेत, व्यतीत करायला मिळत आहेत. आणि सूतपुत्र, आता काय आहे, कर्णाला सूतपुत्र म्हटलेलं आहे, म्हणजे रथाची जे देखभाल करणारा, म्हणजे कर्णाला रथ चालवताच येत होता हे निश्चित होतं. रथ कोणीही चालू शकत नव्हतं, सारथी वेगळे असायचे. पण इथे भगवंत कर्णाला सांगतात की तू रथ चालव. आणि कर्ण श्रीकृष्णाचा रथ चालवतो, रथ कर्णाचाच असतो. आणि भगवंत पुढं कर्णाच्या जवळ येऊन बसतात आणि म्हणतात, कर्णा, की तुझ्यासारखा व्यक्ती मी पाहिला नाही आणि होणारही नाही. भगवंताच्या मनात
दरबारातनं बाहेर पडल्यानंतर जो चिंतेचा भाग असतो की सगळा सांभाळू शकतो, पण एकच धोका, तो म्हणजे कर्ण, की या पांडवांना ह्याच्यापासनं धोका आहे. सर्व गुणांनी युक्त असा हा कर्ण होता, सर्व शस्त्र अस्त्रांनी युक्त असा हा कर्ण होता, हे श्रीकृष्ण जाणून होता. पण आता लगाम कर्णाच्या हातात होता, पण कर्णाचा लगाम भगवंताच्या हातात होता. आणि भगवंत कर्णाच्या शेजारी जाऊन बसले आणि म्हणणारे, काय करतोयस? कशासाठी? काय मित्रासाठी? त्यांनी काय केलं? जीवनामध्ये फक्त दुसऱ्यांची लुटमारच केली, स्वतःचं कर्तृत्व नाही. प्रत्येक ठिकाणी तू मदतीला गेलास म्हणून राज्य वाचलंय. द्रौपदी स्वयंवराच्या वेळी वास्तविक तू तिथं मध्ये पडायला नको होतंस, बोलायला नको होतंस असं मला वाटत होतं, पण तरी तू बोललास. ही कर्णा तुझी चूकच होती. आणि तू जे आत्ता मागतोयस की माझ्या मित्राला क्षमा कर, तर ते विधीचं विधान आहे. तुमचे दिवस ठरलेले आहेत, तुमचा शेवट ठरलेला आहे. भगवान श्रीकृष्ण कर्णाला हे सांगतोय. ह्याच्या पाठीमागचा उद्देश काय? एखाद्या मनुष्याला त्याची वैचारिकता जर ढासळवायची असेल तर त्याला पहिलं मृत्यूचं भय द्यावं, की अमुकपर्यंत तुझा मृत्यू हा लिहून ठेवलेला आहे, ठरलेला आहे. तसं भगवंत सांगतात, तुझ्या मित्राचा आणि तुझा मृत्यू हे विधान ठरलेलं आहे. वेळ जवळ येत चाललेली आहे, पण तू अजूनही त्यातनं परत जाऊ शकतोस. म्हणजे एक प्रकारचा चातुर्याने भगवंतानी कर्णाशी आता करत असलेली सौदेबाजी होती. कारण धर्मस्थापनेसाठी आणि अर्जुनावरती असलेलं निष्प्रेम शिष्य होता. गुरुचं काम होतं. सगळ्या भूमिका भगवान श्रीकृष्ण जगत होते. त्या परिस्थितीला अनुसरून ते भूमिका जगलेले आहेत. ह्याला कसं पांडवांकडे ओढायचं? आणि मग भगवान सांगतात, तुझा रथ थांबव, तू आता माझ्या रथावर ये. आणि आपल्या रथावरती कर्णाला घेतात. सारथ्य कर्णालाच करायला सांगतात. सहज बघितलं तर वाक्य किती सोपं आहे. भगवान श्रीकृष्ण आपल्या रथावरती कर्णाला घेतात आणि सारथ्य कर्णाला सांगतात. म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या जीवनाचा, वैचारिकतेचा रथ आता कर्ण हाकत असतो. म्हणजे त्या माणसाला वैचारिकदृष्ट्या किती खच्चीकरण त्या क्षणी भगवान श्रीकृष्णाने चातुर्याने करत होते आणि केलंय, हे आपल्याला हे अभ्यासाला मिळतं. आणि कर्णाला सांगतात, अरे तुला माहीत नसेल तर एक सांगतो, पहिला धक्का दिला. तुझं आणि तुझ्या मित्राचं मरण हे विधिलिखित ठरलेलं आहे, विधान ठरलेलं आहे. पण कर्ण तेवढा काही एवढ्याशा विधानावरनं हलणारा नव्हता. पण प्रत्येक मनुष्याला मृत्यू म्हटलं की कुठंतरी मनामध्ये धक्का हा बसतोच. पहिली दरवाजा भगवान श्रीकृष्णांनी उघडलेला होता आणि दुसरा दरवाजावरती त्याला सांगितलं की तू कुंतीचा मोठा पुत्र आहेस, कुंतीचा पुत्र आहेस. तू जे मला क्षमा मागितलीस, मित्रासाठी क्षमा मागितलीस, की त्याला क्षमा करा. तो क्षमेचा याचक करता त्यांनी याचना केली नाही, पण त्याच्या बाजूने तू केलीस. पण तू स्वतः विसरलास की जो मनुष्य अधर्माला साथ देतो तोही संपतो आणि तू अधर्माला साथ देतोयस. पण जर तुला पाहिजे असेल, तू कुंतीचा मोठा पुत्र आहेस. कौंतेय, कर्णाला माहिती पडतं कुंती माझी आई आहे.
सांगणारा कृष्ण आहे, शब्दाला प्रमाण आहे, खोटं बोलणार नाही, परमात्म्याचा भगवंताचा अवतार आहे, त्याच्या मुखातनं आलेला शब्द आहे, त्याला प्रमाणच नसतं. आणि इथं मग कर्ण भगवंताला म्हणतो, मग मी काय करावं असेल? तो म्हणे सगळं सोड, असाच रथ पुढं दे हस्तिनापूरला. बघा, कर्णाचा रथ मागच सोडला होता. कर्ण श्रीकृष्णाच्या रथात होता. हस्तिनापूर प्रवेश करताना कर्णाचा रथ असता तर कदाचित अडवला गेला असता, पण श्रीकृष्णाच्या रथावरती कर्ण होता, कोणी अडवणारं नव्हतं. चलाखी बघा. आणि त्याला सांगितलं, तू चल, तू मोठा भाऊ आहेस पांडवांचा, युधिष्ठिर मोठा नाही, तुला तो मान मिळेल, तू राज्यकर्ता होशील, तू राजा होशील. भीम, रोज तू दरबारात येताना तुझी पादत्राणे जे काही जेव्हा पायात घालत असतील, जोडे म्हणू आपण, हे तुझ्या पायात घालेल. कारण लिहिलं तसंच आहे, क्रिया तशीच होते. धाकट्या भावाला या गोष्टी सेवा म्हणून करायला लागतात. जो तुझा दुश्मन आहे, ज्याला तू दुश्मन समजतो आहेस, तो तुझा रक्षक होईल. तो दरवाजाच्या बाहेर उभा राहून तुझ्या रक्षणासाठी सदो सदी पहारा देईल, तो म्हणजे अर्जुन. आणि जो धर्म, जो आत्ता सर्वात मोठा समजला जातो, तो तुला मानाने त्या सिंहासनावरती बसवेल. नकुल सहदेव तुझी सेवा करतील. हस्तिनापूरचा तू राजा होशील, सर्व तुझ्या मनाप्रमाणे घडेल. तू म्हणशील अमुक करायचं तर तमुकच होईल, तुला विचारणारं कोण नाही, तुला प्रश्नाची उत्तर द्यायची तू बांधील राहणार नाहीस. तुझं जीवन बदलेल. सूतपुत्र म्हणून ओळख असणारा तू क्षणामध्ये क्षत्रिय म्हणून ओळखला जाशील आणि राजा होशील. फक्त ही वेस पार करून तुला पलीकडे यायचं आहे. भगवान श्रीकृष्णाने कर्णासाठी केलेलं हे एक प्रकारचं जाळं होतं, वैचारिक ते जाळं. कूटनीती म्हणलीत तरी चालेल. कूटनीती शब्द खरं थोडंसं चुकीचा ठरेल, पण कसं कर्णाची वैचारिकता बदलाची हे भगवान श्रीकृष्ण प्रयत्न करत होते. का? पांडवांना वाचवण्यासाठी. कारण कर्णाची ताकद, कर्णाजवळ असलेलं शौर्य हे सर्वच्या सर्व भगवंताला माहिती होतं. आणि जी व्यक्ती स्थितप्रज्ञ असते ती जीवनामध्ये यश प्राप्त केल्याशिवाय राहत नाही, हेही भगवंताला माहिती होतं. म्हणून त्याला मनात न हलवणं, त्याचं युद्धाच्या अगोदर खच्चीकरण करणं हे भगवंतानी ठरवलं होतं. पण तिथं हस्तिनापूरच्या सीमेवरती येऊन कर्ण रथ थांबवतो आणि म्हणतो की वासुदेव, तू जे सांगितलंस ते मी सर्व ऐकलं, पण मी माझ्या मित्राला शब्द दिलेला आहे. जर तू म्हणत असशील, बघा कर्ण श्रीकृष्णाला म्हणतोय, जर तू म्हणत असशील तर माझं राज्य तुझ्या स्वाधीन करतो. तू गाव मागतोयस ना पांडवांसाठी, माझं राज्य त्यांना देतो. तू म्हणत असशील तर तू युद्ध सुद्धा मी करत नाही. फक्त तू हे सर्व सगळ्यांच्या समोर सांग की कर्ण हा अर्जुनाला भारी ठरला असता किंवा भारी ठरेल, म्हणून मी कर्णाकडनं हा शब्द घेतला. शब्द कसा आहे बघा, कर्णाने श्रीकृष्णासमोर केलेली विधान आहेत. आणि श्रीकृष्णाला कळतं की इथं आपण काहीही बोलून उपयोग नाही आहे. आणि श्रीकृष्ण परत हस्तिनापूरला येतात आणि कर्ण परत येतो. स्थितप्रज्ञ माणसाचं हे सर्वात उत्तम लक्षण आणि उदाहरण आहे की हा सुद्धा होता. पण
स्थितप्रज्ञ त्यालाच म्हणावं जो सर्व गुण पालन करतो. सर्व गुणांचं पालन कर्णाने केलं होतं, फक्त एका गुणाचं पालन त्यांनी केलं नाही की साथ अधर्माची दिली. आणि ही अधर्माची साथ दिल्यामुळं नंतर तो रणांगणावरती पडतो. मग हे युद्ध चालू झाल्यानंतरची गोष्ट आहे. पण नंतरची जी युद्ध जेव्हा चालू होतं, हा भाग पुढे येईलच, पण स्थितप्रज्ञ माणसाची ताकद काय असते किंवा ते गुण काय करतात. प्रत्येक पांडवाला कर्णाने 5 वेळा पराभूत केलेलं आहे युद्धात. याच युद्धात लक्षात घ्या, भीमाला 5 वेळा केलं. भीम आक्रोश करत कर्णाच्या पुढे गेला होता, बाणाने माझा वध कर, बाणाने माझा वध कर, तू क्षत्रिय आहेस. कारण जर मी परत गेलो तर लोक मला भ्याड म्हणतील, भित्रा म्हणतील, हरलेला म्हणतील, आणि हे मला ऐकायचं नाही. आणि हेच कर्णाला ऐकायचं होतं. मनुष्याची बुद्धी जर भ्रष्ट झाली तर एवढा शूर सेनानी असून, कुशल असून, परिस्थितीचा फायदा तो घेत नाही. पुढे युद्धातला प्रसंग आहे, पण आता मुद्दाम स्थितप्रज्ञ करण्यासाठी काय सांगतो की स्थितप्रज्ञ माणसांनी आपल्या परिस्थितीचा फायदा घेणं गरजेचं असतं, अवस्थेचा. सर्व पांडव 5 वेळा ताब्यात येऊन सुद्धा त्यांनी सोडून दिले. ही त्यांनी केलेली सर्वात मोठी चूक होती. तेव्हाच त्यांना जर मारलं असतं तर विजय झाला असता, पण त्यांनी मारलं नाही. मनामध्ये अहम निर्माण झाला की यांना मी सोडलं, हे दूषणाने मरतील. पण तसं झालं नाही. नंतरचा जो भाग आहे तो हळूहळू आपण जसं पुढे जाऊ तसा तो येईलच. पण स्थितप्रज्ञ म्हणजे काय, किंवा स्थितप्रज्ञ मनुष्य जीवनामध्ये जीवन जगताना कसं जगतो, आचार काय असतात, विचार काय असतात, आणि त्यांनी भगवंता आपल्या किती समीप असतो, भगवंत आपल्याला किती सहाय्य करतो. पण ह्याच्यातल्या एका तरी गुणामध्ये जर आपण अडकून बसलो तरी भगवंतापासून दूर जातो, जे कर्णाच्या बाबतीत झालं. सर्व उत्तम, जीवन उत्तम जरी बाजूला केलं. मग एक कथा सांगितलेलीच होती की कर्णाने श्रीकृष्णाजवळ रडगाण गायलं होतं, मला जन्मताच वाहून दिलं, मला कुठेही कोणी नव्हतं तेव्हा मित्रांनी राज्य दिलं, मला संकटांचा सामना करायला हवा. तेव्हा श्रीकृष्णाने एका मिनिटात त्याला सांगितलं होतं, मला तर जन्माच्या आधीच मृत्यूचं भय होतं, माझ्यावरती जन्मताच मृत्यूचा हल्ला झाला होता. हे आपण ऐकलेलं आहे बऱ्याचदा, 2-3 निरूपणात ऐकलेलं आहे, त्यामुळे ते सांगणार नाही. विषय महाभारताचा आहे, कर्मात्म संन्यास. इथं कर्णाने सोडलं नाही, अर्धवट कर्म केलं, आणि अर्धवट केलेलं कर्म संन्यास मार्गी लागलं नाही. म्हणजे तो कर्मातनं मोकळा झाला नाही, आणि त्याला कौरवांनी खतपाणी घालत राहिले, प्रत्येक वेळी हिणवत राहिले, चिडवत राहिले. शकुनी चिडवत राहिला, हिणवत राहिला, आणि या हिणवण्यामुळे एखाद्या गोष्टीमध्ये आपण दारुगोळा भरतो एखादी फटाका मोठा वाजण्यासाठी, तसं कर्णाच्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये ह्यांनी विषच पेरत गेले. म्हणजे जो कर्ण उत्तम स्थितप्रज्ञ अवस्थेत जाण्यासाठी योग्य होता, जवळजवळ त्या अवस्थेत पोचला होता, ते केवळ सहवासामुळे, विचारांमुळे, संगतीमुळे या अवस्थेपासून दूर राहिला. कारण ही एक पायरी जर कर्णाने ओलांडली असती तर अर्जुनापेक्षा कर्ण श्रेष्ठ होता, हे इतिहास सांगतो. मग कर्मात्म संन्यास जेव्हा हे अर्जुनाला भगवंतांनी आठवण करून दिली, हे सर्व असं घडलं होतं तुला माहिती आहे. मग हीच गोष्ट पार्था तुझ्या बाबतीत घडावी असं तुला वाटतं का? कर्म करून मोकळं होऊन जी परिस्थिती, जो क्षण कर्णाच्या हाती होता तो त्यांनी गमावला. आज तू तो क्षण स्थितप्रज्ञ असून, सर्व गुण संपन्न असून गमवाचासाठी उभा राहिलेला आहेस.
कमवाच्यासाठी उभा राहिलेला नाही आहेस. क्षत्रियाच्या जीवनामध्ये युद्ध करणं म्हणजे ही संधी असते, त्याचं सोनं होतं, त्याच्या अंगावर झालेल्या जखमा म्हणजे त्याचं मिळालेलं संपत्ती असते. ह्याच्यापासून तू लांब पळतोयस, ह्याचा तू कधी विचार केलायस का? अर्जुनाच्या मनामध्ये संभ्रम या सर्व गोष्टींनी थोडासा वाढत जातो आणि तो भगवंताला प्रश्न विचारतो की हे केशवा, कर्ण जीवनामध्ये तुझ्याशी असा वागला, तू जे आमच्यासाठी केलंयस ते अमूल्यच आहे, तुझ्यामुळंच आज ह्या सर्व गोष्टी घडत आहेत. पण जीवनामध्ये या स्थितप्रज्ञ आयुष्य जगताना माझ्या हातनं काय अशा गोष्टी चुकल्या आहेत की ज्या करवी मला आज हे युद्ध करणं प्राप्त होत आहे, आणि हे युद्ध करून मी मोकळा कसा होईन, त्या परिस्थितीपासून मी वेगळा कसा राहू, हे तू मला सांग. की तू ज्याला संन्यास म्हणतोयस की कर्म करून तू संन्यासी हो, त्यातनं मोकळा हो, असं तू जो संन्यास शब्द सारखा वापरतोयस, हे मला काही नीटसं कळत नाही आहे. मग भगवान श्रीकृष्ण त्याला काय उत्तर देतात आपण पुढील भागात पाहू. श्रीराम.